संविधान समर्थक समाज जोडो अभियानांतर्गत व्यक्तिमत्व विकास शिबिर संपन्न। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दिनांक 26 जानेवारी 2025 ते 26 जानेवारी 2026 दरम्यान भारतीय संविधानच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त लुंबिनी बुद्ध विहार अकराळे दिंडोरी नाशिक येथे भव्य संविधान समर्थक समाज जोडो अभियान अंतर्गत व्यक्तिमत्व विकास शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजाचा विकास कसा घडवावा हा मुख्य शिबिराचा उद्देश असून या शिबिरासाठी महाराष्ट्रातून समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। या शिबिरासाठी भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय कार्यालय प्रमुख ॲडव्होकेट एस.के. भंडारे, राष्ट्रीय सचिव बी.एच. गायकवाड, राष्ट्रीय कोषाध्यक्ष भिक्खू संघाचे भंते डॉक्टर बी. सुमेध बोधी, नाशिक जिल्हा पश्चिम सरचिटणीस शरद एलभोगे, संरक्षण सचिव अनिल पवार, जिल्हा संघटक डॉक्टर बी.एस. गायकवाड यांच्यासह प्रमुख मार्गदर्शक अतिथी भारतीय बौद्ध महासभाचे सर्व कार्यकारिणी दिंडोरी शाखा आणि नवतरुण मित्र मंडळ अकराळे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यांचे सहकार्य लाभले। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना अभिवादन। संस्थेच्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय संरक्षक बाबासाहेबांच्या सुनबाई महाउपासिका मीराताई आंबेडकर, त्याचप्रमाणे संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्याही धम्मा कार्याला भीमराव अभिवादन। आज नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी तालुक्यामध्ये या अकराळे गावामध्ये अतिशय सुंदर अशा या लुंबिनी बुद्ध विहारामध्ये व्यक्तिमत्व विकास शिबिर संपन्न झालं। या शिबिरासाठी मी स्वतः बी.एच. गायकवाड, राष्ट्रीय सचिव बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, त्याचबरोबर संस्थेचे राष्ट्रीय सचिव आणि केंद्रीय प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आदरणीय ॲडव्होकेट एस.एस. वानखेडे साहेब हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते। नाशिक जिल्ह्याच्या कमिटीच्या अध्यक्षा आदरणीय सुरेखाताई लोखंडे, त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा कमिटीचे अध्यक्ष भाऊसाहेब जाधव, सरचिटणीस शरदजी भोगे, कोषाध्यक्ष प्रितेशजी गांगुर्डे, महिला कमिटीच्या सर्व पदाधिकारी आणि दिंडोरी तालुका कार्यकारिणी यांनी अतिशय सुंदर असं हे व्यक्तिमत्व विकास शिबिर आयोजित केलं। ते संपन्न झालं। प्रचंड उपस्थिती या ठिकाणी होती। व्यक्तिमत्व विकास शिबिराचा उद्देशच आहे की प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व जे आहे हे विकसित झालं पाहिजे आणि एका व्यक्तीचं व्यक्तिमत्व विकसित जर झालं तर ती व्यक्ती सुधरेल, घर सुधरेल, पर्यायानं समाज, देश आणि जग एक आदर्श धम्मराज्य झाल्याशिवाय राहणार नाही। बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील आदर्श समाज जो सत्शील, सद्वर्तनी, सदाचारी समाज आहे, तो सदाचारी समाज याच शिबिराच्या माध्यमातून 24 प्रकारच्या शिबिराच्या माध्यमातून घडू शकतो असा मीराताई आंबेडकरांचा संकल्प आहे, भारतीय बौद्ध महासभेचा निर्धार आहे आणि ते शिबिर या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये यशस्वी झालेले आहे। नाशिक जिल्ह्यानं धम्मप्रचाराची जी घोडदौड आहे महिला आणि पुरुष कार्यकारिणीची ती अतिशय त्यांनी गती वाढवलेली आहे। त्यांच्या या गतीला देखील कार्याला मी केंद्रीय कार्यालयाच्या वतीनं, ताईसाहेबांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। दिंडोरी तालुक्याच्या कार्यकारिणीला, नवीन महिला कार्यकारिणी झालेली आहे त्यांना आणि पुरुष कार्यकारिणीला खूप खूप मंगलकामना। येत्या 25 तारखेला जो 26 नोव्हेंबर हा संविधानाचा सन्मान दिन आहे आणि म्हणून त्याच्या पूर्वसंध्येला 25 नोव्हेंबरला शिवाजी पार्कच्या मैदानावरती वंचित बहुजन आघाडीचे नेते, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार, बाबासाहेबांचे नातू आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी संविधान सन्मान सभेचं आयोजन केलेलं आहे। तर या संविधानाच्या सन्मानासाठी आपण प्रचंड संख्येनं त्या शिवाजी पार्कच्या मैदानावरती उपस्थित राहावं अशाही पद्धतीचं आपल्या सर्वांना आवाहन करून भारतीय बौद्ध महासभेचे इथं जे काम चाललेलं आहे याला तन्मन दानानं सर्वांनी सहकार्य करा अशी शुभेच्छा मंगलकामना व्यक्त करतो। या ठिकाणी थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान।
अ,